नमस्कार. जय शिवराय, जय शंभूराजे. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगामध्ये हजारो वर्ष जुनी अनेक प्राचीन मंदिरे आहेत आणि काही मंदिरे अशी आहेत ती माणसांपासून दूर एकांतात सह्याद्री पर्वताच्या वरती आहेत. असेच एक मसाई देवीचे मंदिर आज आपल्याला बघायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंदिर ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण रहस्यमय आणि ॲडव्हेंचर खतरनाक आहे. कारण मंदिराच्या खाली अनेक प्राचीन गुहा आहेत आणि त्या गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर माणूस डोंगराच्या आतमधून पलीकडे जातो. हे कसं शक्य आहे हे देखील आपल्याला तिथं जाऊन बघायचं आहे. आणि त्या गुहेजवळ माणसे किंवा पर्यटक का जात नाहीत हे देखील आपल्याला बघायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून जेव्हा विशाळगडला जायचे तेव्हा त्या मंदिरामध्ये जाऊन मसाई देवीचे दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला लागायचे. तर मित्रांनो, तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल या सह्याद्री पर्वतरांगामध्ये अशा पण काही प्राचीन गुहा आहेत. त्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर खूप काही रहस्यमय गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आणि त्या गुहेंच्या वरती ते मंदिर का बांधलं हे देखील आपल्याला बघायला मिळेल. पण मित्रांनो, त्या ठिकाणी पोहोचणे एकदम ॲडव्हेंचर आणि खतरनाक आहे. वाट नाही, वाट शोधत शोधत डोंगर चढून आपण त्या ठिकाणी पोहोचूया आणि त्या प्राचीन आदी मानवाने खोदलेल्या गुहा बघून खूप काही माहिती जाणून घेऊया. मी गावामध्ये खाली गाडी लावून तिथून पुढे चालत आलो आणि आपल्याला अजून ह्या रस्त्याने चालत वरती तुम्हाला डोंगर दिसत असेल त्या डोंगराजवळ पोहोचायचं आहे. वरती जाताना चढ असल्यामुळे वरती जाण्यासाठी सकाळी लवकर मी आलेलो आहे. कारण दुपारी या ठिकाणी आला तर भरपूर ऊन लागते आणि उन्हातून चढणे अवघड जाते. त्यामुळे मी सकाळीच आलो. पण या ठिकाणी सकाळी सर्वत्र थंड हवा आपल्याला अनुभवायला मिळते आणि धुके पण पडलेलं आहे. त्यामुळे सकाळच्या या सुंदर निसर्गाच्या सानिध्यामधून आपण आता त्या गुहा आणि मंदिराच्या दिशेने निघालेलो आहे. गुहा किती आहेत आणि त्या ठिकाणी काय काय आपल्याला रहस्यमय गोष्टी बघायला मिळतात ते आपल्याला तिथे गेल्यावरच कळणार आहे. कारण मी पण अगोदर त्या ठिकाणी गेलेलो नाही. मसाई देवीचे दर्शन घेण्यासाठी गेलेलो आहे, पण मंदिराच्या खाली ज्या गुहा आहेत त्या गुहा मी अगोदर कधीही बघितलेल्या नाहीत. मला खाली असलेल्या गावामधून समजले की मंदिराच्या खाली गुहा आहेत ज्या आदी मानवाच्या काळातील आहेत. त्यामुळे मला वाटलं त्या ठिकाणी जाणे आणि त्या गुहा बघणे खूप गरजेचे आहे. त्यानंतर आपण मंदिरामध्ये जाऊन देवीचे दर्शन घेऊ शकतो. गुहेंच्या दिशेने जात असताना आपल्याला थोडा झुडपामधून प्रवास करावा लागतो आणि डोंगरामध्ये आल्यानंतर रानमेवा न आढळणे असे कधीही होऊ शकत नाही. वरती जात असताना वाटेमध्ये मला करवंदाची अनेक झुडपे दिसली. बघा, ह्या झुडपांना अनेक करवंदे लागलेले आहेत आणि ही करवंदे एवढी गोड आहेत ना की खाल्यानंतर मनाला एकदम शांती मिळते. बघू शकता तुम्ही, ही काळी किट्ट करवंदे सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतरच आपल्याला खायला मिळतात. समोर तुम्हाला कनेरी गाव दिसत असेल. त्या गावापासून कच्च्या रस्त्याने आणि पायवाटेने चालत फायनली गुहेंच्या थोड्या अंतरावर पोचलेलो आहे. आणि गुहेंच्या एकदम जवळ जाण्यासाठी आपल्याला ह्या झुडपामधून, अडचणीमधून आणि घसरींमधून चालत पुढे जावं लागणार आहे. कारण या ठिकाणी पाय भरपूर घसरत आहेत, बुटाला ग्रीप बनत नाही. बघा, ह्या अडचणीमधून पुढे जात असताना या ठिकाणी आपल्याला भरपूर कचरा दिसतो. म्हणजे माणसे वरती मंदिरामध्ये देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात, कोंबडी बकरी कापतात आणि खाली कचरा फेकून देतात. माणसाने असे केले नाही पाहिजे. तुम्ही देवीचे दर्शन घ्या, जत्रा वगैरे करा, तुम्हाला जे योग्य वाटते ते करा, जेवण करा, पण खाली कचरा फेकू नका. कारण या निसर्गाला स्वच्छ ठेवणे हे माणसाचं काम आहे. तुम्ही जर कचरा असा फेकत राहिला तर निसर्गाला हानी पोचू शकते. माणूस शिकलेला आहे तरीसुद्धा अशा घाण अवस्थेमध्ये निसर्गाचे नुकसान करतो. आणि फायनली मित्रांनो, या अडचणीमधून चालत मी गुहेंच्या एकदम जवळ पोचलेलो आहे. मी आता तुम्हाला दाखवतो सह्याद्रीच्या डोंगराच्या आतमध्ये आदी मानवाने खोदलेल्या ह्या प्राचीन गुहा. बघा, हा सह्याद्रीचा दगडाने बनलेला उंच डोंगर आहे
आणि ह्या डोंगरामध्ये समोर तुम्हाला ह्या गुहा बघून असे वाटले असेल कदाचित हा समोर राक्षस तरी नाही, आणि या राक्षसाचे हे 2 डोळे असल्यासारखे आपल्याला भास होत आहे. अचानक आपण दुरून झूम करून बघितलं किंवा जवळून जरी बघितलं तरी सुद्धा हे 2 डोळे आपल्याला एखादा राक्षसाचा अनुभव करून देण्यासारखे आहेत. या ठिकाणी 2 गुहा आहेत आणि ह्या झुडपामध्ये पण एक गुहा आहे, आणि ह्या कपाडीला अजून एक झाड आहे. ह्या झाडाच्या आतमध्ये आणखी 3 लहान गुहा आहेत, आणि सर्वात मोठी गुहा वरती तुम्हाला आणखी एक झाड दिसत असेल. त्या झाडाने दगडाचा सहारा घेतला आहे. त्या ठिकाणी भरपूर मोठी गुहा आहे, आणि त्याच गुहेच्या वरती मसाई देवीचे मंदिर आहे. आणि मित्रांनो, त्या गुहेमध्ये जाऊन त्या गुहा आतमधून कशा आहेत आणि आदी मानवाने या गुहा का खोदल्या हे बघणे आता शक्य नाही, कारण वरती जाण्यासाठी ह्या दगडाला पकडण्यासाठी कुठेही जागा नाही. त्यामुळे आतमध्ये कशी जायचे. आता आपण या गुहा दुरूनच बघूया आणि अंदाज लावूया. आदी मानवाने या गुहा यासाठी खोदल्या असतील कारण त्यांना ह्या कपाडीला राहणे सुरक्षित वाटले असेल. प्राणी पण या गुहेमध्ये चढू शकत नाहीत, कारण प्राण्यांच्या नक्या या दगडामध्ये आपली जागा बनवू शकणार नाहीत. त्यामुळे आदी मानवांना राहण्यासाठी एकदम सुरक्षित ही जागा होती. आणि खाली आल्यानंतर आपल्याला पाणी पण बघायला मिळते. त्यामुळे त्यांना पाणी अन्न मिळवून या ठिकाणी आराम करण्यासाठी त्यांनी राहण्यासाठी ही गुहा बनवली असेल. या गुहापासून आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला आणखी एक गुहा बघायला मिळते. या कपाडीने चालत पुढे गेल्यानंतर आणखी एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये आपण जाऊ शकतो आणि ती गुहा आतमधून कशी आहे हे देखील बघू शकतो. मित्रांनो, आदी मानवाच्या काळातील 4 गुहा आपण बघून खाली आल्यानंतर मला वाटेमध्ये एक मामा दिसले. हे मामा जनावरे चारण्यासाठी या पठाराच्या पायथ्याशी आलेले आहेत. आणि मामाला मी विचारले, मामा त्या गुहा कधीपासून आहेत? तर मामा म्हणाले, या गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर या पठाराच्या पलीकडे पांडवदरा बौद्धकालीन लेणी आहेत, म्हणजे गुहा आहेत. त्या गुहेमधून बाहेर माणूस निघतो. हे सर्व ऐकल्यानंतर मला एकदम आश्चर्य वाटले. हे सर्व आता मामांच्या तोंडून आपण ऐकूया. तर मामा, त्या मसाई देवीच्या खाली आदी मानव काळातील गुहा आहेत. त्या गुहेमध्ये प्रवेश करता येत नाही. तुम्ही म्हणताय की त्या गुहेमधून माणूस आतमध्ये जाऊन पलीकडे पांडवदरा लेणीतून बाहेर निघायचा. हा, मग कधी व्हायचं असं? कधी पहिलं, आता कसं नाही. मग त्या गुहेमध्ये आता कोणी प्रवेश करत नाही. आता नाही. म्हणजे ती गुहा पूर्ण डोंगराच्या आतमधून पलीकडे जाते. होय होय. तुम्ही कधी गेलाय का? आम्ही नाही. गावातला कोण नागरिक? गावातला कोण पहिलीच आहे तिथं, आता कोण नाही. म्हणजे तुमचे आजोबा पणजोबा? हा, पंजोबा. हे पहिली माणसं धाडशी होती. तुमचं वय किती आहे? माझं वय आता 75 आहे. बघा मित्रांनो, 75 वय असून सुद्धा मामा हा सह्याद्री पठार चढून जनावरे घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे या सह्याद्रीमध्ये राहणारी माणसे शरीराने आणि मनाने एकदम चांगले असतात. मामा धन्यवाद, चांगली माहिती दिली मला. मित्रांनो, आदी मानवांनी खोदलेल्या गुहा बघण्यासाठी खूप अडचणीने आणि चढाने त्या गुहेजवळ मला पोचावं लागलं. आणि त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी भरपूर मेहनत लागते. तुम्ही बघू शकता, माझे शरीर पूर्णपणे घामाने भिजलेले आहे. त्या गुहा आपण बघितल्या आणि 5वी गुहा बघण्यासाठी मी चालत चालत पुढे आलो. आणि पुढे या 5व्या गुहेजवळ आल्यानंतर मला समजलं की माझा माईक वाटेमध्ये कुठे पडला. पुन्हा गेलो, त्या गुहेजवळ माईक शोधला आणि फायनली मला माईक सापडला. त्यानंतर मी 5व्या गुहेजवळ पोचलो. ही 5वी गुहा आपण आतमध्ये जाऊन बघू शकतो, कारण ही अशा ठिकाणी आहे की त्या ठिकाणी आपल्याला जाता येते. पण मागे ज्या 4 गुहा होत्या त्या ठिकाणी जाणे शक्यच नव्हते, कारण दगडाच्या वरती चढणे खूप अवघड झाले असते. त्यासाठी आपल्याला रोप किंवा कोणते तरी अवजारे जे दगडामध्ये हात ठेवण्यासाठी जागा करू शकतात. फायनली या 5व्या गुहेजवळ मी पोचलेलो आहे. आणि ही 5वी गुहा आपण आतमध्ये जाऊन बघू शकतो की आदी मानवाने ही गुहा का खोदली आणि या गुहेच्या आतमध्ये आपल्याला काय काय रहस्यमय गोष्टी शिकायला मिळतात किंवा बघायला मिळतात हे आता गुहेमध्ये जाऊनच आपल्याला समजणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण या गुहेमध्ये प्रवेश करूया. 5वी गुहा मंदिराच्या दिशेने जात असताना आपल्याला बघायला मिळते. ही वाट अशीच मसाई पठाराच्या वरती जाते आणि मंदिरापर्यंत जाते. आणि मंदिराच्या अगोदर आपल्याला ही आदी मानव काळातील गुहा बघायला मिळते. आपण या गुहेमध्ये प्रवेश करूया.
आतमध्ये मी निरीक्षण केलेलं आहे, कोणता प्राणी वगैरे नाही. तरीसुद्धा माणसाने या गुहेच्या आतमध्ये पण कचरा फेकलेला आहे. माणूस जमिनीवर कचरा फेकतोच, पण या गुहेच्या आतमध्ये पण कचरा फेकतो. म्हणजे माणसाला थोडी पण लाज नाही. बघा, या ठिकाणी चिप्स खाल्लेले आहेत, चॉकलेट्स आणि पाण्याची बाटली खाऊन कोणीतरी फेकलेली आहे. या गुहेच्या आतमध्ये भरपूर जागा आहे. बघा, या ठिकाणी थोडी आतमध्ये गुहा खोदण्याचा प्रयत्न केला आहे. पलीकडे अजून काही गुहेचा जागा आहे, तो आतमध्ये गेल्यानंतरच आपल्याला समजणार आहे. आणि ह्या गुहेच्या आतमध्ये आल्यानंतर एकदम गार वाटत आहे मित्रांनो, कारण वरती येत असताना भरपूर गरमी झाली मला. आणि आता मी गुडघे टेकत आणि घसफडत या गुहेमध्ये पोचलो, कारण या गुहेमध्ये उभा राहू शकत नाही आपण, त्यामुळे वाकूनच या गुहेमध्ये यावं लागतं. आणि या गुहेचे प्रवेशद्वार कसे दिसते बघा, लहान प्रवेशद्वार आहे, त्यामुळे वाकूनच आपल्याला या ठिकाणी यावं लागतं. मित्रांनो, या गुहेमध्ये मी लहान प्रवेशद्वारमधून गुडघे टेकत घसरत पुढे आलो, पण आतमध्ये भरपूर जागा आहे. या गुहेच्या आतमध्ये 3 ते 4 माणसे आराम करू शकतात, झोपू शकतात. म्हणजे आदी मानवाने अशा तऱ्हेने गुहा बनवली, या गुहेमध्ये मोठा प्राणी आतमध्ये येऊ शकत नाही, पण आतमध्ये भरपूर जागा आहे. बघू शकता तुम्ही, ही गुहा उंचीला जरी कमी असली तरी रुंदीला भरपूर मोठी आहे. आता आपण या गुहेमधून बाहेर पडूया. आणि गुहेमधून बाहेर पडताना सुद्धा आपल्याला घसफडत सरकटत बाहेर यावं लागतं. बघा, जणू काय आपण असा अनुभवून जातो की आपल्याला असे वाटते आपण प्राण्यासारखी या गुहेमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि फायनली या गुहेमधून मी बाहेर आलो. या गुहेमध्ये गेल्यानंतर मला मस्त अनुभवायला मिळाला. आता आपल्याला या मसाई पठारावरती जाण्यासाठी या शिड्या चढून वरती पोचायचं आहे आणि वरती जाऊन देवीचे दर्शन घ्यायचे आहे. मित्रांनो, फायनली मसाई पठाराच्या वरती मी पोचलेलो आहे आणि समोर मसाई देवीचे मंदिर आपल्याला बघायला मिळते. आता आपण चालत मंदिर परिसरामध्ये पोचूया आणि देवीचे दर्शन घेऊन या सुंदर पठाराचा सुंदर अनुभव आपण अनुभवून घेऊया. बघा, पठाराच्या साईडला या ठिकाणी पर्यटकांच्या सुविधेसाठी बॅरिक वगैरे बनवलेलं आहे, कारण खाली बघताना कोणताही पर्यटक खाली पडू नये म्हणून. कारण खाली खोल दरी आहे, ज्या दरीमध्ये गुहा आहेत त्या गुहा बघून आपण वरती आलेलो आहे आणि आता मंदिराच्या दिशेने निघालेलो आहे. मंदिर खूप जुनं आहे, पण मंदिराचा वरचा भाग नंतर बांधण्यात आलेला आहे आणि मंदिर आतमध्ये खूप जुने आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, मी आता मंदिर परिसरामध्ये पोचलेलो आहे आणि हे मंदिर जवळून आपल्याला असे बघायला मिळते. मंदिराच्या समोर काही पादुका आणि प्राचीन मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात. बघा, या ठिकाणी देवीच्या पादुका, कासव आणि हे 2 नंदी आहेत. यांचे दर्शन घेऊन आपण मंदिरामध्ये प्रवेश करू शकतो. मसाई देवीच्या मंदिराचे हे प्रवेशद्वार आहे. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. आणि आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून जेव्हा विशाळगडच्या दिशेने जायचे तेव्हा मसाई देवीचे दर्शन घेऊन पुढचा प्रवास पूर्ण करायचे. तुम्ही मसाई देवीचे दर्शन घेऊ शकता. ओम मसाई देवीच्या नावानं चांगल. ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजनेधारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमानी. देवीचे मी दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही देखील दर्शन घ्या. मसाई देवीच्या नावानं चांग भलं. मित्रांनो, आपण ह्या मसाई देवीचे मंदिर बघितले, आतमध्ये जाऊन देवीचे पण दर्शन घेतले. पण आता मी तुम्हाला दाखवतो ह्या देवीच्या मागे म्हणजे खाली सर्वात मोठी गुहा आहे. ती गुहा आपण खालून बघू शकलो नाही, पण वरून ती गुहा आपण बघू शकतो. आता मी तुम्हाला दाखवतो ही गुहा वरून कशी दिसते. बघू शकता तुम्ही, या ठिकाणी बॅरिक वगैरे बनवलेले आहेत आणि या मंदिराच्या खाली या ठिकाणी भरपूर मोठी गुहा आहे. त्या ठिकाणी आपल्याला जाता येणार नाही, त्यामुळे मी तुम्हाला दुरूनच ही गुहा दाखवली. मित्रांनो, हे मंदिर ह्या आदी मानव काळातील गुहा तुम्हाला बघायच्या असतील तर कोल्हापूर जिल्ह्यातील
पन्हाळा तालुक्यातील कनेरी गावापासून तुम्ही चालत चालत वरती येऊ शकता किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील बांदिवडे गावातील रोडने तुम्ही गाडीने पण वरती येऊ शकता. आज मी या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.